शकत नाही. सर, एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही आता सांगताय त्याच्यात अभ्यास दिसतो या सगळ्या संदर्भातला. रामाचं ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला साहजिकच चर्चा होते ती रावणाची सुद्धा, रावण या कॅरेक्टरची. एक छान शेर याबाबत सांगितला जातो, त्याचा अर्थ असा आहे की जर का तुम्हाला रावणावर बाण मारायचा असेल तर तुम्ही आधी राम आहात का हे आधी शोधा स्वतःमध्ये. रावण याबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण आता ही चर्चा रावणावर सुद्धा खूप जाते. रावण छान कॅरेक्टर आहे. रावणाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर रावणाच्या बद्दल जे जे काही माझ्या अभ्यासात आलंय, रावण एक विचारी राजा होता आणि दशग्रंथी ब्राह्मण होता. वेदांवरती जेवढी त्याची कमांड होती तेवढी कमांड, म्हणजे पुराणांच्या आधारे काही मुद्दे मांडतो मी. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी यज्ञ पूर्ण करावा आणि मगच युद्धाला प्रारंभ करावा, यज्ञात म्हणजे युद्धात विजय मिळवण्यासाठी जो यज्ञ करायचा विचार आहे त्यांचा, तर ते पुरोहिताला शोधतात. तर पुरोहित म्हणून यज्ञाला यश मिळावं या हेतूनं रावणाला बोलावलं जातं. रावण त्यावेळेस म्हणतोय की मी येईन, पण जे त्यांना बोलवायला जातात जांबवंतजी ते म्हणतात ठीक आहे तुम्ही या. मग कशाची तयारी करावी लागेल? अरे तुम्ही वनवासी, तुम्ही इकडे आलेला आहात, तुमचा प्रांत वेगळा. जर तुम्ही एखाद्या आचार्यांना बोलावलंय, एखाद्या पुजाऱ्याला बोलावलंय, ब्राह्मणाला बोलावलंय पूजा करण्यासाठी, मी येतो आणि त्या आचार्याचं, त्या पुरोहिताचं काम आहे जर यजमानाकडे वस्तू उपलब्ध नसतील तर ते घेऊन येणं. ज्यावेळेस पूजा सुरू होते तर विमानातून जानकी मैयाला खाली उतरवलं जातं. पत्नी सोबत आहे, मग आता सपत्नीक पूजा करा. पण नेत्र एकमेकांना बघता कामा नये. त्यावेळेस जांबवंत विचारात पडतात. त्यावेळेस रावण सांगतोय की जर आचार्याचं काम आहे की सगळी यज्ञाची सामग्री सोबत आणायची, तर पत्नी पूजेला लागते, ही सुद्धा मी आणली पाहिजे. आता इथपर्यंत आणलेली आहे, पूजा पूर्ण झाली की मी माघारी घेऊन जाणार. एवढा विचार जर रावणाकडे होता तर रावणाला माझ्या दृष्टिकोनातून खलनायक हे पद शोभत नाही. हा प्रतिस्पर्धी हेच पद शोभू शकेल, कारण श्रीरामांना प्रतिस्पर्धी पुरेपूर आहे. तो श्रीरामाचा कोणाचाही वध कसा करतील, कोणाच्याही विरोधात कसं जातील. म्हणून रावण माझ्या दृष्टिकोनातून छान कॅरेक्टर आहे, चांगलं कॅरेक्टर आहे. रावणाला शिवी देऊन प्रभू रामचंद्र मोठे कधीच होऊ शकत नाही. रावण जितका मोठा होईल तितके प्रभू रामचंद्र मोठे होतील. महाराज पुन्हा एकदा थोडंसं थांबवते, बरंच खरं तर जाणून घ्या.